नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर येत्या 3 जुलैला म्हणजे शुक्रवारी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. तर ही संकष्टी चतुर्थी खूप अशी महत्त्वाची आहे, कारण या दिवशी भगवान श्री गणेशाची पूजा केली जाते. शुक्रवार हा देवी लक्ष्मी आणि माता पार्वतीचा दिवस मानल्यामुळे या दिवशी संकष्टी आल्यास गणपती बाप्पांच्या कृपेने घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होतात. तसेच आपल्या जे काही मनोकामना आहेत, इच्छा आहेत, त्या देखील पूर्ण होत असतात. तर असाच एक साधा, सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचे आहेत. गणपती बाप्पांना 21 दुर्वा अर्पण करायचे आहेत. यामुळे मुलांच्या कुंडलीत कितीही भयंकर दोष असतील तर ते दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल. म्हणजे 21 दिवसामध्येच मुलांच्या कुंडलीत लग्नाचे योग हे निर्माण होतील. तुम्हाला प्रश्न पडेल की आपल्याला दुर्वाच का वापरायची आहे, म्हणजे दुर्वाचाच उपाय का करायचा आहे. तर मी तुम्हाला थोडीशी एक पौराणिक कथा देखील सांगत आहे. तर एकदा अनलासूर नावाचा राक्षस स्वर्गात हाहाकार करत होता. देवही त्यांना हरवू शकत नव्हते. तेव्हा गणपती बाप्पांनी त्यांना गिळून टाकले. पण अनलासुराच्या पोटातल्या अग्नीमुळे बाप्पांच्या पोटात दाह व्हायला लागला. सगळे देव घाबरले. तेव्हा 88,000 ऋषींनी प्रत्येकी 21 दुर्वा बाप्पांच्या मस्तकावर ठेवल्या. त्या दुर्वाच्या शीतलतेमुळे बाप्पांचा दाह शांत झाला. तेव्हापासून बाप्पा दुर्वा वाहिल्यावर प्रसन्न होतात, भक्तांच्या दुःख हरण करतात, मनोकामना इच्छा पूर्ण करतात. मंडळी, दुर्वा म्हणजे साधं गवत नाही, हे औषधी आहे, पवित्र आहे. दुर्वा 3 पातीची असते, जी ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं प्रतीक आहे. दुर्वा जमिनीवर पसरते म्हणजे नम्रता शिकवते, अहंकार नष्ट करते. जिथे दुर्वा असते तिथे नकारात्मक ऊर्जा टिकत नाही, म्हणून लग्नातले अडथळे दूर होतात. बघा, 21 हा अंक खूप शुभ आहे. 5 ज्ञानेंद्रिया, 5 कर्मेंद्रिया, 5 प्राण, 5 तत्व, 1 मन बरोबर 21. म्हणजे 21 दुर्वा वाहिल्या की आपले 21 दोष बाप्पा माफ करतात आणि मनोकामना पूर्ण करतात. लग्न जुळत नसेल तर पत्रिकेतले 21 प्रकारचे दोष दुर्वा नष्ट करते. याला शास्त्रीय कारण देखील आहे. दुर्वामध्ये प्रचंड जीवनशक्ती असते. कितीही उपटली तरी पुन्हा उगवते. तसेच तुमच्या लेकरांच्या आयुष्यात नवीन सुरुवात होणार, लग्न होणार, संसार फुलणार. दुर्वा थंड असते म्हणून रागीट स्वभाव, भांडणे, गैरसमज शांत होतात, नातं जुळतात. मंडळी, आता तुम्हाला समजलं असेल की दुर्वाला इतकं महत्त्व का आहे. तर ताई, तुमच्या मुलांच्या किंवा मुलीच्या किंवा भावाच्या लग्नात अडचणी येतात का? स्थळ येतात पण जमत नाही, पत्रिका जुळते पण नकार येतो. मग आजचा उपाय तुमच्यासाठीच आहे. फक्त 21 दिवसात फरक दिसेल. बघा, 3 जुलैला शुक्रवारी संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी दुर्वाचा हा उपाय केला तर गणपती बाप्पा स्वतः लग्न जुळून देतील. तर ताई, आईचं काळीज असतं. लेकरू 30-35 वर्षाचं झालं तरी लग्न जमत नसेल तर रात्रभर झोप लागत नाही. शेजारी पाजारी विचारतात, नातेवाईक टोमणे मारतात, पण आपलं दुःख आपल्यालाच कळतं. मंगलदोष, नाडीदोष, कालसर्पदोष, किती कारणे सांगतात ज्योतिषी. पण ताई, आज मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो स्वामींनी स्वतः सांगितलाय. तर बघा, आपल्याला या उपायासाठी 21 दुर्वांच्या जुड्या लागणार आहेत. तसेच दुर्वा आणतावेळेस कोवळ्या ताज्या आणायच्या आहेत आणि व्यवस्थित पाहून आणायच्या आहेत. स्वतः तोडून तुम्ही दुर्वा आणायच्या आहेत. तसेच तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता, गूळ आणि एक सुपारी लागणार आहे. थोड्याशा अक्षता लागणार आहेत. बस एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. तर बघा, तुम्हाला प्रश्न पडेल तर हा उपाय कोणी करावा. तर हा उपाय स्वतः मुलगा किंवा मुलीने केला तरी देखील चालेल. परंतु आजकाल आपण नेहमीच पाहत असतो की मुलांना इतका वेळ नसतो आणि मुलांचा विश्वास देखील नसतो. तर मग हा उपाय स्वतः मुलाच्या आईने केला तर अतिशय उत्तम आहे, किंवा बहिणीने केला तरी देखील अतिशय उत्तम आहे. तसेच हा उपाय दुसरा बाहेरच्या व्यक्तींनी करायचा नाही, फक्त घरातील व्यक्तींनीच आपल्या मुलांच्यासाठी हा उपाय करायचा आहे. तसेच बघा, जर आई किंवा बहीण हा उपाय आपल्या भावासाठी करत असेल, आई आपल्या मुलासाठी करत असेल, तर तिने संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ करायचे, आंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत आणि आपला देवघर आहे तर आपल्या देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, गणपती बाप्पा आहेत. तर तुम्हाला संकष्टी चतुर्थी असल्यामुळे तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे किंवा अभिषेक करून घ्यायचा आहे. गणपती बाप्पांना त्यांच्या आवडणाऱ्या ज्या वस्तू आहेत, पिवळी
पिवळी फुलं म्हणजे जर झेंडूचं फूल असेल, जास्वंदीचं फूल असेल तर ते गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. शमीपत्र आहे ते देखील तुम्ही गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे. म्हणजे गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे. तसेच बघा, तुम्हाला जर मोदक करणे शक्य असेल तर या दिवशी तुम्ही अवश्य मोदक हे करायचे आहेत आणि मोदकाचा भोग देखील तुम्हाला गणपती बाप्पांना दाखवायचा आहे. मग हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला तुपाचा दिवा वगैरे अगोदरच लावून घ्यायचा, अगरबत्ती लावायची आहे, धूप दीप दाखवायचा आहे आणि मग तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की हे विघ्नहर्ता गणपती बाप्पा, माझ्या मुलांच्या वर जे काही संकट आलेले आहेत, म्हणजे लग्नाबद्दल जे काही अडचणी समस्या निर्माण झालेल्या आहेत, तर त्या दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे आणि मी जो हा उपाय करत आहे तर तो उपाय माझा यशस्वी व्हावे, असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. किंवा मुलं स्वतः असतील तर मुलांनी देखील गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या कुंडलीत जे काही नजरदोष आहे, पितृदोष आहे, कालसर्पदोष आहे, तर तो दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं मुलांनी देखील गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. शक्य असेल तर तुम्ही या दिवशी चतुर्थीचा उपवास करायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला 21 दुर्वा आहेत तर त्या घ्यायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला 21 जुड्या दुर्वाच्या घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक जुडीमध्ये तुम्हाला 21 दुर्वा ठेवायच्या आहेत आणि त्याची अशी एक जुडी तयार करायची आहे. अशा तुम्हाला 21 दुर्वा बनवून घ्यायच्या आहेत आणि मग प्रत्येक दुर्वाला तुम्हाला हळद कुंकू लावायचं आहे आणि मग तुम्हाला चौरंग घ्यायचा आहे, त्यावर लाल कपडा ठेवायचा आहे, मध्ये तुम्हाला गणपतीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तो ठेवायचा आहे आणि मध्ये तुम्हाला तांदळाचं एक स्वस्तिक काढायचं आहे, त्याच्यावरती तुम्हाला एक सुपारी ठेवायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक जुडी गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आणि हा मंत्र बोलायचा आहे, ओम गण गणपताय नमः, ओम गण गणपताय नमः. हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. प्रत्येक जुडी अर्पण करता वेळेस तुम्हाला हा मंत्र अशा प्रकारेच बोलायचा आहे आणि ज्या जुड्या आपण 21 जुड्या आपण बनवलेल्या आहेत तर तेवढ्या तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तसे तुम्ही हा उपाय करत असताना मोबाईल वगैरे बंद ठेवायचा आहे. घरामध्ये कटकट वगैरे नको आहेत. एकदम शांत चित्तेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर जर तुम्ही गणपती बाप्पांना मोदक बनवलेले असतील तर मोदकाचा भोग तुम्हाला दाखवायचा आहे. तसेच बघा, हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन देखील करू शकता, कारण मंदिरामध्ये केल्याने याचा जास्तीत जास्त लाभ आपल्याला होत असतो. मंदिरामध्ये शांतता, एकांतपणा असतो, बाप्पांचा साक्षात समोर आपण हा उपाय करत असतो आणि ऊर्जा देखील 10 पट मिळत असते. तर तुम्ही ही सेवा गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन केली तर तुम्हाला फक्त एकच संकष्टी चतुर्थी हा उपाय करायचा आहे आणि जर तुम्ही घरी आपल्या देवघरासमोर हा उपाय केला तर मग तुम्हाला 3 संकष्टी चतुर्थी हा उपाय करायचा आहे. ताई, श्रद्धा महत्त्वाची आहे, जागा नाही. घरात केलीस तरी बाप्पा तिथेच आहेत, मंदिरात केलीस तर अजून छान आहे, कारण मंदिरात पॉझिटिव्ह एनर्जी असते, त्यामुळे तुम्ही मंदिरात करू शकता. परंतु आपण पाहत असो मंदिरामध्ये गर्दी खूप असते, परंतु जर तुमच्या जवळपास कुठे मंदिर असेल तिथे गर्दी वगैरे नसेल तर मग तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करायचा आहे. तुम्हाला जर मंदिरामध्ये करायचा असेल हा उपाय तर तरी देखील तुम्ही अशा प्रकारेच करायचा आहे. बाप्पांच्या समोर बसायचं आहे, दुर्वा अर्पण करायचे आहेत, 21 वेळा ओम गण गणपताय नमः हा मंत्र बोलायचा आहे. मनात मुलाचं नाव घेऊन प्रार्थना करायची आहे, बाप्पा माझ्या लेकराचं लग्न लवकर जुळव, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तर तुम्हाला हा उपाय मंदिरामध्ये करायचा असेल गणपती बाप्पांच्या तर मग तुम्ही सकाळी 7 वाजता करायचा आहे किंवा संध्याकाळी 6 वाजता करायचं आहे. म्हणजे तुम्हाला या वेळेमध्येच गणपती बाप्पांची ही सेवा करायची आहे. बघा, तुम्हाला काही नियम देखील पाळायचे आहेत. या उपायाच्या दिवशी तुम्ही कांदा, लसूण, मांसाहार वर्ज्य करायचा आहे. मनात शंका आणू नका, पूर्ण श्रद्धेने हा उपाय करायचा आहे. 21 दिवसात घरात शुभ वार्ता येईल, कोणीतरी स्थळ घेऊन येईल. लग्न जमल्यावर गणपतीला तुम्हाला 21 मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे. म्हणजे मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला 21 मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा आहे. हा उपाय फक्त आईनेच करायचा आहे. वडिलांनी किंवा मुलाने केला तरी देखील चालतो किंवा बहिणीने केला तरी देखील चालेल.
मैत्रिणींनो, माझ्या एका ताईचा मुलगा 34 वर्षाचा होता. 4 वर्षापासून लग्न जमत नव्हतं. त्यांनी हाच उपाय 3 संकष्टी हा उपाय केला. 3ऱ्या संकष्टीनंतर 18व्या दिवशी शेजारची काकू स्थळ घेऊन आली. 21व्या दिवशी साखरपुडा झाला. ताई, स्वामी खोटं बोलत नाहीत. गणपती बाप्पा ऐकतात. तर तुमची श्रद्धा कितपत आहे याच्यावरती उपाय हा कळत असतो. म्हणजे तुम्ही पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने जर केला तरच याचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. आपण गणपती बाप्पांना दुर्वाच्या जुड्या ज्या अर्पण केलेल्या आहेत, म्हणजे त्याचा आपण उपाय केलेला आहे, तर त्या दुर्वाच्या जुड्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे सर्व साहित्य वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत. आणि पुन्हा जेव्हा तुम्ही हा उपाय कराल पुढच्या संकष्टीला, त्यावेळेस तुम्हाला नवीन दुर्वा आणायचे आहेत. आणि अशा प्रकारेच हा उपाय करायचा. एकदम साधा, सोपा, परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे. फक्त श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा स्वामींवरती, कारण करता करविणारा शेवटी तोच आहे. आपण फक्त उपाय करू शकतो आणि श्रद्धा ठेवूनच करायचा आहे. आणि फक्त जर तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये हा उपाय केला तर तुम्हाला एकच संकष्टी चतुर्थी हा उपाय करायचा आहे. मैत्रिणींनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर इतर तुमचे मित्र असेल, मैत्रिणी असतील ज्यांचं लग्न ठरत नसेल, तर अशा मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. याचंही पुण्यफल तुम्हाला प्राप्त होईल. आणि अशाच लग्नासंदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी मेघना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत. त्याचप्रमाणे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहा किंवा ओम गण गणपताय असं लिहा. धन्यवाद.